नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून। सुरुवात करतोय आताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातमीने। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला अजून एक मोठा झटका बसलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। तर राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही असं सांगत महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। राज्यात सध्या ओमायक्रॉनचे फक्त 8 रुग्ण असून अशा परिस्थितीत नवीन निर्बंध लादणे जनतेसाठी अडचणीचं आणि जाचक ठरेल। त्यामुळे तुर्तास नवे निर्बंध लादणार नाही, तर जे शाळा सुरू आहेत त्या सुरूच ठेवा आणि ज्या सुरू झालेल्या नाहीत त्या पण सुरू करा असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात केलंय। राज्यात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण आढळले असल्याने आता राज्य सरकार सतर्क झालंय। दुपारी राज्य मंत्रिमंडळाची ओमायक्रॉनच्या धोक्याबाबत बैठक होणार आहे। त्या बैठकीत ओमायक्रॉनच्या धोक्याबाबत चर्चा होणार आहे। त्याचप्रमाणे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाची टास्क फोर्सची भूमिका आहे, त्यासाठी केंद्राला आग्रह धरणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय। आज NTGIची बैठक असून त्यामध्ये कदाचित यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात व्यक्त केली। मुंबई पुण्यात 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे। तर स्थानिक पातळीवर निरीक्षण करून या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। टास्क फोर्स बाबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली असल्याचं वर्षा गायकवाडांनी म्हटलंय। तर कुठेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील असंही त्या म्हणाल्या। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांना किलबिलाट सुरू झालाय। तब्बल 20 महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी, पालक त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळाला। मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 176 शाळा आज सुरू झाल्यात। जिल्हा परिषदेच्या या 176 शाळांमध्ये 10,448 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। इतक्या दिवसानंतर प्रत्यक्ष शाळा सुरू होत असल्याने एक वेगळाच आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होता। दिल्ली केंद्र सरकारची राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक होणार आहे। या बैठकीत लसीच्या बूस्टर डोसबाबत मंथन होणार आहे। भारतातील लसीकरणासाठी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट कोविड-19 लसीच्या बूस्टर डोसवर विचार करेल। बूस्टर डोस हा लसींच्या नियमित डोसपेक्षा वेगळा असतो। तथापि आतापर्यंत कोविडमध्ये बूस्टर डोसच्या फायद्यांबाबत कोणताही वैज्ञानिक आधार किंवा संशोधन समोर आलेलं नाही। आज समितीची बैठक होणार आहे। पुण्यात ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची तात्काळ RT-PCR टेस्ट करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे यापुढे कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणातच ठेवलं जाणार आहे। त्यानुसार पुण्यातील या रुग्णाला रात्रीच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 6 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे। महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले 8 रुग्ण आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 6 रुग्णांपैकी 3 जण हे नायजेरियाहून आले आहेत, तर इतर 3 त्यांचे निकटवर्तीय आहेत। त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंध लावण्यात आले। वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्रानं घ्यायला हवी असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं। बूस्टर डोस याबाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा असंही त्यांनी म्हटलंय। राजकीय लोकांच्यात लग्नात होणाऱ्या प्रचंड गर्दीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर ओमायक्रॉनचा धोका वाढत असून संख्येतही वाढ होते। त्यामुळे ओमायक्रॉनबाबत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा असं आवाहन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय। त्याचप्रमाणे कॉर्पोरेट कार्यालयात साप्ताहिक RT-PCR असणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जनतेला मास्क लावण्याचं आवाहन केलंय आणि त्या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या। त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। झायडसच्या कोरोना लसीला मंजुरी मिळाली आहे। ज्या ठिकाणी लसीकरणाचा वेग खालावलाय त्या ठिकाणी वृद्ध नागरिकांना केवळ ही लस देण्यात येणार आहे। भारत सरकारकडून झायडस कॅडिला कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे 1 कोटी डोस वितरित केले जाणार आहेत। पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यात या लसींचं वितरण केलं जाणार आहे।
राज्यात ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे। या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सतर्क झाली आहे। मंदिरात मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क, सॅनिटायझर, त्याचप्रमाणे तापमान मोजणी सक्तीची करण्यात आली आहे। दर 2 तासाला मंदिर आणि दर्शन रांगेची या ठिकाणी स्वच्छता केली जाते। दरम्यान भाविकांना सुद्धा नियमांचं पालन करण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुण्यात भाजपच्या नगरसेवकांसोबत बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीचा आढावा घेतला। पुणे मनपात शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत, ते 0 करण्याचं लक्ष्य आहे। संजय राऊत म्हणतात 10 नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचा महापौर होणार असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली। शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या आहेत। 5 राज्यांच्या निवडणुकांबाबत शिवसेना निर्णायक टप्प्यावर आहे। संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना भेटणार आहेत। ते उद्या राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत, तर बुधवारी प्रियंका गांधींची ते भेट घेतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते, मात्र त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आलाय। याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्या पार्श्वभूमीवर पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आलेत। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर फळबागांसाठी बारमाही पीक विमा योजनेबाबत कृषी विभागाकडून गंभीरपणे विचार केला जाईल असं देखील मंत्री विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय। ते सांगलीत बोलत होते। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची आज निवड करण्यात येणार आहे। जिल्हा बँकेत रामराजे, उदयनराजे आणि शिवेंद्र सिंग राजे यांच्या दरम्यान बंद दाराआड चर्चा सुरू आहे। जिल्हा बँकेचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। तर सहकार क्षेत्रातील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। यावेळी धीरज देशमुख यांनी सर्वांचे आभार देखील मानले। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना राज्य सरकारने सेवेतून निलंबित केलंय। या कारवाईनंतर निलंबित परमबीर यांची अटकेच्या भीतीने धाकधूक वाढली आहे। 6 डिसेंबरपर्यंत परमबीर यांना अटक न करण्याची सर्वोच्च न्यायालयाची मुदत आज संपणार आहे। त्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दिलासा मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन आहे। दादरला येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। महापरिनिर्वाण दिनी महान मानवाला विनम्र अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर उपस्थित होते। इतर मान्यवरांनीही बाबासाहेबांना वंदन केलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यात रेल्वे स्थानक परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली। चंद्रकांत पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 65वा महापरिनिर्वाण दिन देशभरात साजरा केला जातोय। या निमित्त लखनौमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बसपा प्रमुख मायावतींना बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। आज सुप्रीम कोर्टात बैलगाडा शर्यतीवर सुनावणी होती, मात्र आजही अंतिम निर्णय झालेला नाही। आज राज्य सरकारने शपथपत्र दाखल केलं होतं। आता यावर सुनावणी 15 डिसेंबरला पुन्हा होणार। बनावट बायोडिझेल प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। नगरमध्ये पुरवठा विभाग आणि पोलिसांनी हॉटेल K9 शेजारी कारवाई केली होती। त्या ठिकाणी आरोपीलाच पंच करण्यात आलं। या फिर्यादीत 3 नंबरचा आरोपी नवनाथ जपकर या आरोपीलाच पंचनाम्यात पंच करण्यात आलेलं आहे। तेही पुरवठा अधिकाऱ्यांना समक्ष तथा सह्या ही अधिकाऱ्यांनी पंचनाम्यावर केल्या। नवी मुंबईत अद्ययावत रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी हिरवा कंदील दिलाय। या रुग्णालयासाठी सिडको महानगरपालिकेला 8.5 एकरचा भूखंड देणार आहे, तर
भूखंडाच्या बदल्यात महानगरपालिका 107 कोटी सिडकोला देणार आहे। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णालयाच्या कामाला सुरुवात होणार आहे। समृद्धी महामार्ग कंत्राटदाराला सुप्रीम कोर्टाने दणका दिलाय, तर जालना जिल्ह्यातील 42 किलोमीटर कामादरम्यान अमर्याद मुरुम आणि वाळूचा उपसा केल्याच्या आरोपावरून 328 कोटींचा दंड गुजरात येथील मेसर्स मोंटे कार्लो कंपनीला लावण्यात आलाय। दंडाच्या कारवाई विरोधात मोंटे कार्लो कंपनी सुप्रीम कोर्टात गेली होती। सुप्रीम कोर्टाने कंपनीची याचिका फेटाळली। तर राज्य सरकार विरोधात आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आलाय। संगमनेर येथील वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडत वीज बिल माफ करण्याची मागणी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तरी पूर्ण करा अशी मागणी करत सरकारला केवळ वसुली करायचं माहिती आहे। या राज्यातील सामान्य जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही असा घणाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे। सायन रुग्णालयाबाहेर मार्चच्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। नीट पीजी काउन्सिलिंग सतत पुढे ढकलण्यात येत असल्याने निवासी डॉक्टर आक्रमक झालेत। राज्यातील सरकारी रुग्णालय आणि कॉलेजमधल्या बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टरांचं आजपासून आंदोलन सुरू झालंय। शैक्षणिक नुकसान होत असल्याने सोबतच ॲडमिशन प्रक्रिया लवकर पार पडत नसल्याने रुग्णालयातील इतर डॉक्टर्सवर ताण येत असल्याने हे आंदोलन सुरू आहे। सरकारी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमधील इमर्जन्सी सेवा आणि ओपीडी बंद राहणार असल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे। पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना पुन्हा समोर आली आहे। औरंगाबादमधील लाडगावमध्ये सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाली आहे। सख्ख्या भावाने बहिणीची कोयत्याने वार करून तिचं शिर छाटून निर्घृणपणे हत्या केली आहे। कुटुंबियांचा विरोध डावलून कीर्ती हिने गावातील तरुणासोबत प्रेम विवाह केला। याचा संताप अनावर झाल्याने धाकटा भाऊ आणि आईने सासरी जाऊन तिची निर्घृणपणे हत्या केली आहे। इतक्यावरच भाऊ थांबला नाही तर त्याने क्रौर्याची परिसीमा गाठत तिचं शिर संपूर्ण गावात फिरवलं। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत समीर मुनेर या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। प्रचंड गर्दीच्या रस्त्यावर चंद्रभागा चौकात तब्बल 6 गोळ्या घालून खून करण्यात आला। बांधकाम व्यावसायिक असलेल्या समीरनं मेहबूब बलुर्गी नावाच्या त्याच्या मित्राकडून 5 लाख रुपये घेतले होते। 2.5 लाख रुपये परत केले, मात्र उरलेले पैसे देण्यासाठी समीर टाळाटाळ करत होता। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की मेहबूबने समीरचा पाठलाग करत त्याचा खून केला। आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गुजरातच्या राजकोटमध्ये एका बसला भीषण अपघात झालाय, तर भरधाव वेगातील बसची एका भिंतीला जोरदार धडक बसली आहे। या अपघातात 5 जण जखमी झाले असून या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यात भरधाव वेगातील कारचा अपघात झालाय। या अपघातातील 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। तर भिसी चिमूर मार्गावरील उमरी फाट्याजवळील ही घटना आहे। गोंदियात बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर सालेकसा परिसरात अवयवांची विक्री करण्यासाठी आलेल्या या आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। त्यांच्याकडून बिबट्याच्या कातडीसह पंजे, नख, दात, मिशा तसंच 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। दिल्लीसह परिसरात गारवा वाढलेला आहे। गारव्यामुळे रस्त्यांवर धुक्याची चादर पसरली आहे। वाहतूक धीम्या गतीने या ठिकाणी सुरू आहे। कर्नाटकातल्या मंगळुरूत अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। केसाड उंजी दिनाच्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली। यावेळी लहान मुलांसह मोठ्यांनी चिखलात खेळ खेळत धमाल मस्ती केल्याचं पाहायला मिळालं। उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। ब्रह्मताल ट्रेक परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्याने हा मार्ग बंद करण्यात आलाय। तर बद्रीनाथ मंदिर परिसरात बर्फाची चादर पसरली। कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा कसोटी सामना खेळवण्यात आला। यावेळी सामन्याच्या 4थ्या दिवशी भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात 167 धावात गुंडाळलंय आणि या विजयामुळे भारताने कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे।
न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने मुंबई क्रिकेट असोसिएशनला भेट दिली आहे। त्याने त्याची जर्सी तसंच सीझन बॉलवर स्वाक्षरी करत ही भेटवस्तू MCLला दिली आहे। तर एजाजने वानखेडे स्टेडियमवरील कसोटीत 10 विकेट्स घेत इतिहास रचला। त्यानंतर सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे। महत्त्वाचं म्हणजे एजाजचा जन्म मुंबईत झाला असून त्याचं कुटुंब जोगेश्वरीमध्ये वास्तव्यास होतं। अर्जेंटिनाच्या टीमने दुसऱ्यांदा ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय। तर कलिंग स्टेडियमवर अंतिम सामना पार पडलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। यावेळी अर्जेंटिनाने जर्मनीचा 4-2 अशा फरकाने पराभव केला आणि या स्पर्धेत भारताला 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे कोरोना आपल्यातून गेलेला नाहीये हे लक्षात ठेवा। शासनाने आखून दिलेल्या सर्व महत्त्वाच्या नियमांचं पालन करा। घरातून बाहेर पडत असताना मास्क लावा आणि सॅनिटायझरचा वापर देखील वेळोवेळी करा आणि स्वतःची काळजी घ्या। नमस्कार।